गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण फार्म अकाउंटिंग या टॉपिकवरती आणखीन एक प्रॉब्लेम बघणार आहोत आणि तो प्रॉब्लेम समजावून घेऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवातीला आपण प्रॉब्लेम बघू, प्रॉब्लेममध्ये काय म्हटलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपण प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करू. तर हा अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे आणि या प्रॉब्लेममध्ये एकच ॲडजस्टमेंट दिलेलं आहे, त्यामुळं फारसं काही याच्यामध्ये समजावून सांगण्यासारखं नाही. थोडक्यात आपण हा प्रॉब्लेम समजून घेऊ. तर प्रॉब्लेममध्ये असं म्हटलेलं आहे, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो प्रिपेअर डेअरी अकाउंट, पोल्ट्री अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 1992. ओके. तर खाली जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यापासून आपल्याला डेअरी अकाउंट आणि पोल्ट्री अकाउंट तयार करायचं आहे. त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा तयार करायचं आहे. ओके. तर नेहमी आपण ॲडजस्टमेंट अगोदर बघतो, तर ॲडजस्टमेंट काय आहे ते बघून घेऊ आपण. ॲडजस्टमेंट एकच दिलेली आहे. ॲडजस्टमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की प्रोप्रायटर कन्झ्युम्ड द फॉलोइंग प्रोडक्ट्स. प्रोप्रायटर कन्झ्युम्ड द फॉलोइंग प्रोडक्ट्स. ओके. त्याच्यामध्ये बटर दिलेलं आहे, मिल्क दिलेलं आहे, एग्स दिलेलं आहे, पोल्ट्री. हे काही प्रोडक्ट्स आहेत की ज्याचा उपभोग मालकाने घेतलेला आहे, प्रोप्रायटरने घेतलेला आहे. ओके. आणि मग अशा पद्धतीनं मालकाने जर उपभोग घेतला असेल तर त्याला आपण ड्रॉइंग समजतो. ओके. या ॲडजस्टमेंटबद्दल थोडीशी प्रॉब्लेम सोडवत असताना मी डिस्कशन करणारच आहे, पण लक्षात घ्या की हे ड्रॉइंगशी रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे. हे लक्षात. ओके. त्याच्यानंतर प्रॉब्लेममध्ये बघू. तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. ओके. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की ओपनिंग स्टॉक हा आपण डेअरी अकाउंट आणि पोल्ट्री अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. जे अकाउंट आपल्याला ओपन करायला सांगितलेलं असतं त्या अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. त्याच्यानंतर परचेस दिलेले आहेत. हा इन्कम आहे, हा एक्सपेन्सेस आहे आणि हा एक्सपेन्सेस असल्यामुळं जे अकाउंट आपल्याला ओपन करायला सांगितलेलं आहे त्याच्या डेबिट साईडला घेतो. ओके. त्याच्यानंतर आणखी काही एक्सपेन्सेस दिलेले आहेत. ओके. एक्सपेन्सेस दिलेले आहेत. आता हे एक्सपेन्सेस जे दिलेले आहेत त्याच्याबद्दल प्रॉब्लेममध्ये किंवा आपल्याला स्वतःला काही स्पष्ट कल्पना नाही की, कारण इथं आपण 2 अकाउंट ओपन करणार आहोत, डेअरी अकाउंट, पोल्ट्री अकाउंट. त्यामुळे वेजेस, इन्शुरन्स, डेप्रिसिएशन अँड रिपेअर्स हे 4 प्रकारचे खर्च दिलेले आहेत, पण हे नेमके डेअरी अकाउंटशी रिलेटेड आहेत, पोल्ट्री अकाउंटशी रिलेटेड आहेत किंवा त्याची काही विभागणी करायची आहे का ह्या दोन्ही अकाउंटमध्ये, असं काही प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं नाही. त्यामुळं हे सगळे एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेणार आहोत. हे लक्षात घ्या. जर याच्याबद्दल आपल्याला सांगितलं असतं की वेजेस डेअरी अकाउंटशी रिलेटेड आहेत किंवा पोल्ट्री अकाउंटशी रिलेटेड आहेत किंवा काही प्रमाण दिलं असतं की वेजेस अमुक एवढे पर्सेंटेज डेअरी अकाउंटशी रिलेटेड आहेत, अमुक एवढे पर्सेंटेज पोल्ट्री अकाउंटशी रिलेटेड आहेत, तर त्यावेळी आपण असा विचार केला असता, म्हणजे त्यावेळेला आपण हे डेअरी अकाउंट आणि पोल्ट्री अकाउंट यांना डेबिट केले असते. पण इथं आपल्याला स्पष्ट अशी काही कल्पना नाही, त्यामुळं हे जे एक्सपेन्सेस आहेत हे एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट करणार आहोत. त्याच्यानंतर सेलच्या काही फिगर दिलेल्या आहेत. ओके. सेलच्या काही फिगर दिलेल्या आहेत. सेलच्या फिगर्स या आपण सेलच्या ह्या काही ज्या काही फिगर्स असतील त्या आपण डेअरी अकाउंट किंवा पोल्ट्री अकाउंटला क्रेडिट करणार आहोत. सेल्स हा व्यवसायाचा इन्कम असतो, त्यामुळे तो क्रेडिट साईडला आपण घेतो. आणि त्याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले आहेत, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, तो देखील आपण डेअरी अकाउंट किंवा पोल्ट्री अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत. या प्रॉब्लेममध्ये समजून घेण्यासारखं फारसं काही नाही. जे प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे त्यातले आपल्याला जे आयटम आहेत ते डेबिट किंवा क्रेडिट करायचे आहेत, डेअरी अकाउंट, पोल्ट्री अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. आणि एक सिंपल ॲडजस्टमेंट आहे जी मी तुम्हाला सांगितली ड्रॉइंगशी रिलेटेड आहे. ओके. तर आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवायला सुरू करूया.
ज्यांनी प्रॉब्लेम लिहून घेतला नसेल त्यांनी व्हिडिओ पॉज करून हा प्रॉब्लेम अगोदर लिहून घ्यावा आणि त्याच्यानंतर माझ्याबरोबर मी ज्या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवते त्या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं हा प्रॉब्लेम समजेल किंवा फार्म अकाउंटिंगचा प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला मदत होईल. ओके, आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. ओके, तर मी इथं डेअरी अकाउंट आणि मी तर डेअरी अकाउंट पोल्ट्री अकाउंट तयार केलेलं आहे. डेअरी अकाउंट, पोल्ट्री अकाउंट तयार केलं आहे, कंबाईन अकाउंट तयार केलेलं आहे आणि त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं आहे. ओके, तर प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेत किंवा ओपनिंग स्टॉक दिला आहे. त्यामुळे आपण डेअरी अकाउंट आणि पोल्ट्री अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक जे काही आयटम दिलेले आहेत ते वन बाय आपण वन खाली लिहणार आहोत आणि त्याच्यानंतर जे डेअरी अकाउंटशी रिलेटेड असतील ते डेअरी कॉलमला लिहिणार आहोत आणि जे पोल्ट्री अकाउंटशी रिलेटेड असतील ते पोल्ट्रीचा जो काही कॉलम आहे त्याला डेबिट करणार आहोत. तर पहिला आयटम दिलेला आहे कॅटल. ओके, कॅटल म्हणजे जनावरे. कॅटल, ओके, कॅटलचा संबंध किंवा जनावर हे डेअरी अकाउंटशी रिलेटेड आहे, त्यामुळं डेअरीच्या कॉलमला आपण कॅटलचा बॅलन्स घेणार आहोत 50,000. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बॅलन्स दिलेला आहे कॅटल फूड. ओके, कॅटल फूडचा पण बॅलन्स ओपनिंग बॅलन्स 8,000 आहे. हे पण डेअरी अकाउंटशी रिलेटेड आहे, बरोबर आहे. जनावरांचा आणि डेअरीचा संबंध येतो, पोल्ट्रीचा संबंध येत नाही. पोल्ट्रीमध्ये कोंबडे असतात, बरोबर आहे ना. त्यामुळं कॅटल म्हणजे जनावर, तर हे आपण डेअरी अकाउंटला डेबिट करणार. त्याच्यानंतर पोल्ट्रीमध्ये जे काही पक्षी असतात त्यांचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, तो दिलेला आहे 10,000 रुपये. ओके, आणि त्याचबरोबर पोल्ट्री फूडचा पण बॅलन्स दिलेला आहे. ओके, आपल्याला जेवढे ओपनिंग बॅलन्स दिले होते ते सगळे ओपनिंग बॅलन्स आपण डेअरी अकाउंट किंवा पोल्ट्री अकाउंटला डेबिट केलेले आहेत. आणि मग ओपनिंग बॅलन्समध्ये कॅटलचा ओपनिंग बॅलन्स होता, तो डेअरी अकाउंटला डेबिट केलेला आहे. कॅटल फूडचा ओपनिंग बॅलन्स दिला होता, तो डेअरी अकाउंटला आपण डेबिट केलेला आहे. त्याच्यानंतर पोल्ट्रीचा ओपनिंग बॅलन्स दिला होता, तो पोल्ट्री अकाउंटला आपण डेबिट केलेला आहे. आणि पोल्ट्री फूडचा बॅलन्स दिला होता, ओपनिंग बॅलन्स किंवा ओपनिंग स्टॉक दिला होता, तो आपण पोल्ट्री अकाउंटला डेबिट केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला फिगर्स दिलेले आहेत परचेसच्या. टू परचेस. ओके, आणि मग याच्यामध्ये पण जे आयटम दिले आहेत, पहिला आयटम दिला आहे पोल्ट्री दिला आहे, त्याच्यानंतर कॅटल दिलेला आहे, कॅटल फूड दिला आहे, पोल्ट्री फूड, हे चारही आयटम. सुरुवातीला आपल्याला पोल्ट्री दिलेला आहे. ओके, पोल्ट्री. आणखी पक्षी खरेदी केले, कोंबड्या खरेदी केल्या. तर पोल्ट्री खरेदी केली किंवा पक्षी खरेदी केली तर आपल्याला ते पोल्ट्री अकाउंटला डेबिट करावं लागेल. टोटल परचेस दिलेला आहे 25,000. ओके, त्याच्यानंतर कॅटल खरेदी केलेत, जनावरं खरेदी केलेत. तर जनावरं खरेदी केलेले ते आपल्याला डेअरी अकाउंटला न्यावे लागतील, डेअरी अकाउंटला डेबिट करावे लागतील 35,000 रुपये. ओके, त्याच्यानंतर कॅटल फूड दिलेलं आहे. ओके, कॅटल फूड हे सुद्धा आपण डेअरी अकाउंटला डेबिट करणार आहोत. कॅटल फूडची रक्कम दिलेली आहे 15,000 रुपये. आणि शेवटी पोल्ट्री फूड खरेदी केल्याची रक्कम दिलेली आहे. पोल्ट्री फूड खरेदी केल्याची रक्कम दिली आहे 5,000 रुपये. आपण ते पोल्ट्री अकाउंटला डेबिट करणार आहोत. ओके, इथंपर्यंत आपण जे काही परचेस
होतं ते परचेस सगळं आपण डेअरी किंवा पोल्ट्री अकाउंटला डेबिट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा आयटम कोणता दिलेला आहे, एक्सपेन्सेस दिलेले आहेत. ओके, एक्सपेन्सेस दिलेले आहेत. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे जे काही एक्सपेन्सेस दिले आहेत त्याच्याबद्दल आपल्याला स्पष्ट कल्पना नाही की हे कोणत्या अकाउंटशी रिलेटेड आहे, आणि त्यामुळे आपण काय करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेणार आहोत. लास्ट लेक्चरला पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या आयटमबद्दल तुम्हाला स्पष्ट कल्पना नसेल किंवा ॲडजस्टमेंट दिलेली नसेल तर असे आयटम हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतो. असे खर्च जे आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला देतो. त्यामुळे हे जे काही एक्सपेन्सेस दिले आहेत, वेजेस दिलेला आहे, इन्शुरन्स दिलेला आहे, डेप्रिसिएशन दिलेलं आहे आणि रिपेअरचा खर्च दिलेला आहे, हे सगळे जे काही एक्सपेन्सेस आहेत ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार आहोत. तर पहिला आयटम आहे टू वेजेस. ओके, वेजेस 12,000. त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स इन्शुरन्सची रक्कम आहे 1,000. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन 1,500. आणि शेवटचा आयटम दिलेला आहे टू रिपेअर्स. ओके, रिपेअर्सचा बॅलन्स रिपेअर्स आहेत 1,500. ओके, हे लक्षात ठेवा की जे खर्च ज्याच्याबद्दल तुम्हाला स्पष्ट कल्पना नाही, समजा एकच अकाउंट काढायला सांगितलं आणि खर्च दिले असतील तर आपण त्या अकाउंटला सगळे खर्च डेबिट करू शकतो. पण ज्यावेळा खर्च ह्याच्याबद्दल स्पष्ट कल्पना नसेल, तुम्ही त्याच्याबद्दल अंदाज बांधू शकत नसाल किंवा त्याच्याबद्दल ॲडजस्टमेंट दिली नसेल किंवा तो खर्च कशाचा हे आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलं नसेल, अशा वेळेला आपण ते खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतो. ओके, डेबिट बॅलन्स जे होते ते सगळे आपण त्याचं पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आता क्रेडिट बॅलन्स बघणार आहोत आणि क्रेडिट बॅलन्समध्ये सेल्स पहिली फिगर आहे. ओके, त्यामुळं सेल्सच्या सगळ्या फिगर आपण डेअरी अकाउंट किंवा पोल्ट्री अकाउंटला क्रेडिट करणार आहोत. बाय सेल्स. ओके, बाय सेल्स. पहिला आयटम दिलेला आहे कॅटल विकलं, जनावरं विकली. ओके, कॅटल विकली, कितीला विकली, 30,000ला. डेअरी अकाउंटला आपण डेबिट करणार आहोत 30,000. ओके, त्याच्यानंतर काय विकलं, पोल्ट्रीमधले पक्षी विकले. ओके, कितीचे विकले, 18,000चे. आपण ते पोल्ट्री अकाउंटला क्रेडिट करणार आहोत किंवा पोल्ट्री अकाउंटच्या कॉलमला घेणार आहोत. त्याच्यानंतर काय आहे, बटर. आणि आपल्याला माहित आहे बटर हे डेअरी अकाउंटशी रिलेटेड आहे, त्यामुळे डेअरी अकाउंटला ते आपण डेबिट करणार आहोत. त्याच्यानंतर काय विकलं, मिल्क. ओके, मिल्क आहे 10,000चं. मिल्क याचा संबंध सुद्धा डेअरी अकाउंटशी आहे, त्यामुळे डेअरी अकाउंटला आपण ते डेबिट करणार आहोत 10,000 रुपये. आणि त्याच्यानंतर फिगर दिलेली आहे किंवा पुढचा आयटम आहे एग्स. कोंबड्या अंडी देतात, त्यामुळे ते पोल्ट्री अकाउंटशी रिलेटेड आहे, त्यामुळे पोल्ट्रीच्या कॉलमला आपण घेणार आहोत 15,000 रुपये. ओके, जेवढ्या काही सेलच्या फिगर दिल्या होत्या त्या सगळ्या सेलच्या फिगर आपण इथे घेतलेल्या आहेत. ओके, सेलच्या फिगर घेतल्यानंतर आपण आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, पण क्लोजिंग स्टॉकच्या अगोदर जे काही ॲडजस्टमेंट आहे ते आपण ॲडजस्टमेंट करू आणि त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक घेऊ. ओके, आता ॲडजस्टमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे की प्रोप्रायटर कन्झ्युम्ड द फॉलोइंग प्रोडक्ट्स. ओके, आणि इथं काही विद्यार्थ्यांचा गोंधळ होतोय असं माझ्या लक्षात आलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मी याच्यावरती तुम्हाला थोडक्यात स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेन. इथं म्हटलेलं आहे प्रोप्रायटरनं काही जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याचं ते कन्झ्युम केलेलं आहे, त्याचा उपभोग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, बटर, त्याच्यानंतर मिल्क आणि एग्स, पोल्ट्री. हे काही आयटम आहेत की ज्याचं कन्झम्पशन किंवा त्याचा उपभोग मालकाने केलेला आहे आणि त्याची फिगर्स पण आपण दिले आहेत. ओके, आता हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात ओके, तर इकडे लक्ष घ्या. फार्म अकाउंटिंगमध्ये ज्या वेळेला तुम्ही प्रॉब्लेम सोडवत असता त्यावेळेला तुम्हाला ह्या काही गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवल्या तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवणं सोपं जाईल. ओके,
तर कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये इथं लक्ष द्या, कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये कोणती ॲक्टिव्हिटी, बिझनेस ॲक्टिव्हिटी घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला काही खर्च करावे लागतात. ओके, काही इनपुट्स द्यावे लागतात. जसं तुम्हाला शेती करायची असतील तर तुम्हाला फर्टिलायझर्स लागतील, सीड्स लागतील. ओके, किंवा कार्ब लेबर्स लागतील, वेजेसवरती खर्च करावा लागेल. म्हणजे आपल्याला काही ना काही खर्च करावे लागतात, हे लक्षात घ्या. आणि हे खर्च केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, आउटपुट मिळतं. म्हणजे आपण शेती करतो म्हणजे काय करतो की शेतीमध्ये बियाणं पेरतो, त्याची शेती म्हणजे शेतीला ते त्याची त्याला त्याची जे काही शेतीशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी असते ती पूर्ण करतो. म्हणजे आपण म्हणू की लागवड करणे याच्यापासून धान्याची काढणी करणे, इथं पण ज्या काही ॲक्टिव्हिटी शेतकऱ्याला कराव्या लागतात त्या सगळ्या इथं केल्या जातील. ओके, म्हणजे आपण इनपुट्स देतो, बियाणं देतो, बियाणावरती खर्च करतो, फर्टिलायझर्सवरती खर्च करतो, शेणखतावरती खर्च करतो, परत शेतमजुरांच्यावरती खर्च करतो, आणि एक प्रोसेस चाललेली असते कशाची, पीक उगवून आणणे आणि त्याच्यापासून धान्य म्हणजे धान्य त्याला आपण काढणी म्हणू की किंवा आपण म्हणू की त्याचं उत्पादन घेणं. ओके, म्हणजे समजा आता आपल्या परिसरामध्ये बाजरीची शेती होते. तर बाजरीची शेती करतो म्हणजे काय, आपण त्या शेतीमध्ये बियाणं पेरतो, बियाणं पेरण्या अगोदर त्याची मशागत करतो, बियाणं पेरतो, त्याच्यानंतर आपण त्याला पाणी देण्याचा प्रयत्न किंवा पाणी पुरवठ्याची व्यवस्था करतो किंवा सिंचनाची व्यवस्था करतो, आणि पीक तयार झाल्यानंतर त्याची काढणी करतो, त्याची मळणी करतो, आणि जे काही धान्य तयार होईल ते शेतकऱ्याला त्याचं आउटपुट असतं. ओके, सेम समजा तुम्ही तुमचा लाईफस्टॉक किंवा जनावरांचा व्यवसाय, डेअरी आहे किंवा डेअरी फार्म आहे असं समजा, तर त्यात काय इनपुट्स असतात की तुम्ही जनावर आणता, जनावरांना खाद्य पुरवता किंवा खाद्य घालता, आणि त्याच्यापासून जे काही उत्पादन मिळतं किंवा दूध मिळतं त्या दुधाची विक्री करून शेतकरी पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतो, किंवा त्यातली काही जनावर विकून सुद्धा तो उत्पन्न मिळवत असतो. हे ते लक्षात. तसंच इथं पोल्ट्रीचा पण विचार आहे. पोल्ट्रीमध्ये काय केलं जातं की पोल्ट्रीसाठी लहान पक्षी खरेदी केली जातात आणि त्यांना मग खाद्य दिलं जातं, आणि ते मोठे झाले की विकून टाकले जातात. तसेच कोंबड्यांपासून जे काही अंडी मिळतात ते सुद्धा विकले जातात. त्यामुळे प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये इनपुट्स काय आहेत, आउटपुट्स काय आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे, पहिली गोष्ट. म्हणजे तुम्हाला इनपुट आहेत, जेवढे इनपुट आपण वापरले ते सगळे आपण त्या पर्टिक्युलर अकाउंटला काय करतो, डेबिट करतो, आणि आउटपुट आहेत ते त्या पर्टिक्युलर अकाउंटला क्रेडिट करतो. हे ते लक्षात. क्रॉप अकाउंटला डेबिट काय करतो आपण, सीड्स करतो, फर्टिलायझर्स करतो, फार्म लेबर करतो. ओके, डेअरी अकाउंट असेल तर काय डेबिट करतो, कॅटल परचेस केलं असेल कॅटल करतो, कॅटल फूड करतो. ओके, समजा पोल्ट्री असेल तर पोल्ट्री पक्षी खरेदी केले ते डेबिट करतो, पोल्ट्री फूड खरेदी केलं असेल ते डेबिट करतो. म्हणजे आपल्याला इनपुट कोणतं, जे काही इनपुट्स किंवा जे काही तुम्हाला एक्सपेन्सेस दिले असतील ते नेमके कोणत्या अकाउंटला डेबिट करायचं, तर तुम्हाला प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये कोणते इनपुट्स वापरले जातात हे माहीत पाहिजे. ओके, आणि मग त्याच्यानंतर त्यातून आउटपुट हे सुद्धा माहीत पाहिजे. जसं डेअरी अकाउंटमध्ये आता आपल्याला इथं बटर पण दिलेलं आहे, मिल्क पण दिलेलं आहे. ओके, बटर दिलेलं आहे, मिल्क दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की हे दोन्ही आयटम हे डेअरी ॲक्टिव्हिटीपासून मिळतात. ओके, क्रॉप ॲक्टिव्हिटीमध्ये काय होतं, ग्रेन्स मिळतं किंवा व्हीट मिळतं, किंवा आताच मी म्हटलं की बाजरी मिळते. ओके, थोडक्यात आपण त्याला शब्द वापरतो ग्रेन्स. आणि समजा इथं पोल्ट्री अकाउंटपासून काय मिळतं, एक तर पक्षी तयार होतात ते जे काय आपण म्हणतो कोंबड्या, किंवा त्याला आपण चिकन असं म्हणू, चिकन, आणि दुसरी गोष्ट अंडी. हे दोन मेन सोर्स ऑफ म्हणजे मेन आउटपुट्स आहेत. ओके, ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहीत असल्या की मग तुम्हाला जो काही आयटम तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला असेल तो डेबिट करायचा की क्रेडिट, डेबिट करायचा तर कोणत्या अकाउंटला करायचा, आणि आउटपुट असेल तर क्रेडिट करायचं तर कोणत्या अकाउंटला करायचं हे कळतं. ओके, पण इथं आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. ती जर तुमच्या लक्षात आली तर मग तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. हे ते लक्षात.
तर आता साधं उदाहरण घ्या की एखादा शेतकरी आहे त्याने बाजरी पिकवली, तर बाजरी पिकवल्यानंतर ती बाजरी पिकवल्यानंतर त्याला समजा 10 पोती झाली असतील, 20 पोती झाली असतील, 50 पोती झाली असतील, जे काही उत्पादन झालं ते हे क्रॉप ऍक्टिव्हिटीचं आउटपुट आहे. ओके, पण हे जर 50 पोती झाले असेल तर तो 50 पोती काही सगळेच काही बाजारात नेऊन विकत नाही. ओके, तर त्यातला काही भाग तो शेतकरी स्वतःच्या वापरासाठी ठेवून घेतो. ओके, त्याला वर्षभर बाजरी खायची आहे किंवा ज्वारी खायची आहे, गहू खायचा आहे, तर त्याच्यासाठी तो स्वतःसाठी काही बाजरी असेल, ज्वारी असेल, तो ठेवून घेतो किंवा त्याचा उपभोग घेतो, त्याचं कन्झम्पशन करतो. ओके, हे कन्झम्पशन केल्यामुळं शेतकऱ्याला किंवा मालकाला पैसे मिळणार नाहीत, पण तरी पण आपण अकाउंटिंगच्या रूलनुसार किंवा अकाउंटिंग करत असताना जे धान्य शेतकऱ्यानं कन्झ्युम केलं असेल किंवा कोणताही प्रोडक्ट असो, म्हणजे इथं जसं मिल्क दिलेलं आहे, बटर दिलेलं आहे, एग्स दिलेलं आहे, चिकन दिलेलं आहे, कोणताही प्रोडक्ट मालकानं जर कन्झ्युम केला असेल तर तो सुद्धा त्या ऍक्टिव्हिटीचा इन्कम आहे आणि तो त्या अकाउंटला क्रेडिट करावा लागतो. ओके, त्यामुळं आपण हे त्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यावं लागतं. ते घेत असताना ड्रॉइंग अकाउंटचा वापर करावा लागतो. मालकानं व्यवसायातील काही वस्तू स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी नेल्या असतील तर आपण त्याला ड्रॉइंग असं म्हणतो. ओके, ड्रॉइंग असं म्हणतो. ओके, त्यामुळं जर एखाद्या ऍक्टिव्हिटीमधून एखादं प्रोडक्ट आला असेल आणि त्याचं कन्झम्पशन मालकानं केलं असेल तर त्यावेळेला त्या अकाउंटला जे काही अकाउंट असेल त्या ऍक्टिव्हिटीचं, त्या अकाउंटला ते ॲज अ इन्कम म्हणून क्रेडिट केलं जातं आणि ते क्रेडिट करत असताना ड्रॉइंगचा अकाउंटचा वापर केला जातो. हे एक लक्षात ठेवा. सेकंड, समजा तुम्हाला बॅलन्स शीट जर तयार करायचं असेल तर हे कॅपिटल म्हणून लेस करावं लागतं, हे पण लक्षात ठेवा. येते लक्षात. सेकंड, समजा पर्टिक्युलर शेतीच्या बाबतीत विचार करू की शेतीमध्ये जसं धान्य तयार होतं तसं चारा पण तयार होतो. आणि मग जर तो चारा तयार झाला असेल किंवा उत्पादित झालेला असेल तर तो चारा हा सुद्धा क्रॉप ऍक्टिव्हिटीचा इन्कम आहे आणि तो इन्कम म्हणून कन्सिडर केला पाहिजे. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं की चारा असेल किंवा धान्य असेल हे जनावरांसाठीच खाद्य म्हणून वापरलं जातं. आणि जर असं झालं असेल किंवा असं केलं असेल तर त्यावेळेला मग मात्र ते सुद्धा आपण इन्कम म्हणून कन्सिडर करून पर्टिक्युलर अकाउंटच्या क्रेडिट साईडला ॲज अ इन्कम म्हणून घेतलं पाहिजे. पण ते घेत असताना ते कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये वापरलं गेलंय त्या ऍक्टिव्हिटीला ते डेबिट करावं लागतं. त्यामुळे तिथं त्या अकाउंटला ॲज अ इन्कम म्हणून आपण क्रेडिट करत असताना ज्या अकाउंटमध्ये त्याचा उपयोग ॲज अ इनपुट म्हणून झालेला आहे, म्हणजे मी तो सिंपल उदाहरण घेतलं की समजा जे काही धान्य उत्पादित झालं ते जनावरांनी खाल्लं तर हे क्रॉप ऍक्टिव्हिटीचा इन्कम आहे आणि ते डेअरी ऍक्टिव्हिटीमध्ये ॲज अ इनपुट म्हणून वापरलं गेलं आहे. त्यामुळं डेअरी अकाउंटला तुम्हाला ते डेबिट करावं लागेल आणि क्रॉप अकाउंटला ते क्रेडिट करावं लागेल. आणि शेवटची गोष्ट, उरलेले जे काही धान्य आहे ते शेतकऱ्यांनी विकून टाकलं. विकून टाकल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण ते सेल्स अकाउंट म्हणून घेतो आणि तो आपल्या त्या ऍक्टिव्हिटीचा इन्कम असतो. त्यामुळे हे जे काही 3 गोष्टी आहेत की जर मालकानं जे काही प्रोडक्ट किंवा उत्पादन कन्झ्युम केलं असेल तर ते ड्रॉइंगचं अकाउंट म्हणून पर्टिक्युलर अकाउंटला क्रेडिट करावं लागेल. समजा दुसऱ्या एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते जर वापरलं गेलं असेल तर त्या ऍक्टिव्हिटीला, जसं इथे मी डेअरी अकाउंट घेतलंय, कन्झ्युम्ड बाय कॅटल, जनावरांनी खाल्लं, तर तुम्ही जर लाईफ स्टॉक अकाउंट काढला असेल किंवा डेअरी अकाउंट काढायला सांगितलं असेल तर त्या अकाउंटला आपल्याला डेबिट करावं लागेल. आणि जर माल उत्पादित झालेला माल विकला असेल तर तो ॲज अ सेल्स अकाउंट म्हणून त्या जो काही अकाउंट आपल्याला तयार करायला सांगितलं आहे त्याच्या क्रेडिट साईडला घ्यावं लागेल. एवढ्या सिंपल गोष्टी लक्षात घ्या. फार्म अकाउंटिंगमध्ये ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत की समजा मालकानं कन्झम्पशन केलं असेल तर ड्रॉइंग अकाउंट म्हणून घ्या. दुसऱ्या एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये फार्म अकाउंटिंगच्याच एखाद्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीमध्ये ते जर वापरलं गेलं असेल तर त्या पर्टिक्युलर अकाउंटला डेबिट करा. आणि शेवटची गोष्ट, जर बाजारात नेऊन विकला असेल तर सेल्स अकाउंटला डेबिट करा. म्हणजे क्रेडिट आपण करतो पण तिथं अकाउंट कोणतं घ्यायचं आहे? सेल्स अकाउंट घ्यायचं. एवढं लक्षात ठेवा. सिंपल आहे. ओके, तर ठीक आहे.
तर मग आपण ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं आहे की प्रोप्रायटर कन्झ्युम्ड द फॉलोइंग प्रोडक्ट्स. प्रोप्रायटरनं फॉलोइंग म्हणजे खालचे प्रोडक्ट कन्झ्युम केले. त्यानंतर प्रोप्रायटरनं मालकानं शेतकऱ्यानं जर उत्पादनाचं उपभोग घेतला असेल तर आपण मग काय करतो, ड्रॉइंगचं अकाउंट घेतो किंवा ड्रॉइंग अकाउंटला डेबिट करतो. त्यामुळे इथं बाय ड्रॉइंग्स. ओके, ड्रॉइंग्स. ड्रॉइंगची फिगर किती दिलेली आहे आपल्याला, सॉरी ड्रॉइंग्समध्ये आयटम्स आहेत. पहिला आयटम आहे बटर. मालकाने बटरचं कन्झम्पशन केलं आहे. ओके, बटर हे डेअरी अकाउंटशी रिलेटेड आहे आणि बटर 500 रुपयाचं फिगर दिलेली आहे. त्याच्यानंतर मिल्क दिलेलं आहे. मिल्कची रक्कम दिलेली आहे 3600. हे पण डेअरी अकाउंटशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर एग्स, एगची फिगर दिलेली आहे 800 रुपये. 800 रुपये. आणि त्याच्यानंतर पोल्ट्री, चिकन, सॉरी एग्स हे आपल्याला पोल्ट्री अकाउंटला घ्यावं लागेल. आणि त्यानंतर पोल्ट्री 500 रुपये. ओके, तर हे लक्षात ठेवा की कोणत्या अकाउंटला, जेव्हा आपण पर्टिक्युलर अकाउंटला क्रेडिट करत असताना तिथं अकाउंट कोणते घ्यायचं, सेल्स अकाउंट घ्यायचं, ड्रॉइंग अकाउंट घ्यायचं की अदर ॲक्टिव्हिटीचं अकाउंट घ्यायचं, हे तुम्ही तिथं जे काही ज्या प्रकारे त्या आउटपुटचं कन्झम्पशन झालेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते ठरवावं लागेल. ओके, त्याच्यानंतर आता आपले जे काही क्लोजिंग बॅलन्सेस राहिलेले आहेत तेवढे आपण क्लोजिंग बॅलन्सेस घेणार आहोत. ओके, आणि याच्यामध्ये आपल्याला 4 आयटम आहेत, कॅटल, कॅटल फूड, पोल्ट्री, पोल्ट्री. 4 आयटम क्लोजिंग स्टॉक आपल्याला 4000. कॅटलचा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 65,000, आपण डेअरी अकाउंटला घेणार आहोत. त्याच्यानंतर कॅटल फूडचा बॅलन्स क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 9000, डेअरी अकाउंटला घेणार आहोत. त्याच्यानंतर पोल्ट्रीचा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 20,000 आणि पोल्ट्री फूडचा 2500. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही क्लोजिंग स्टॉक दिला होता ते क्लोजिंग स्टॉकच्या फिगर सुद्धा त्यात सुद्धा आपण पोस्टिंग केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या प्रॉब्लेममध्ये जेवढे काही ॲडजस्टमेंट आणि फिगर्स होते त्याचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. आता आपण सुरुवातीला डेअरी अकाउंट क्लोज करणार आहोत आणि त्याच्यानंतर पोल्ट्री अकाउंट क्लोज करणार आहोत आणि शेवटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून आपल्याला नेट प्रॉफिट झाला की लॉस झाला हे फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर आपण डेअरी अकाउंट अगोदर क्लोज करू. तर आपण क्रेडिट साईडची टोटल केलेली आहे डेअरी अकाउंटच्या आणि डेबिट साईडची सुद्धा टोटल केलेली आहे डेअरी अकाउंटच्या. ओके, क्रेडिट साईडची टोटल 1,20,000 होते आणि डेबिट साईडची टोटल 1,20,100 रुपये होते आणि डेबिट साईडची टोटल 1,08,000 आहे. त्यामुळे आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळे टू इथं घेऊ आपण टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, कितीचा प्रॉफिट झालेला आहे तर 1,20,100 वजा 1,08,000. ओके, 12,100 रुपये एवढा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीपासून मिळालेला आहे. तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत किंवा करणार आहोत. ओके, आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की पोल्ट्री अकाउंटमध्ये काय नेमकी सिच्युएशन आहे. तर एकूण खर्च एकूण इन्कम पोल्ट्रीचा टोटल इन्कम हा 56,800 रुपये आहे
आणि खर्च पोल्ट्रीचा 41,500 आहे. इथं सुद्धा इन्कम जास्त दिसत आहेत, एक्सपेन्सेस कमी दिसत आहेत. याचा अर्थ इथं सुद्धा आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळालेला आहे. 56,800 वजा 41,500. ओके, 15,300 एवढं इन्कम मिळालेलं आहे डेअरीच्या ऍक्टिव्हिटीपासून. ओके, आता ह्या फिगर्स आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट. ओके, बाय ग्रॉस प्रॉफिट. इथं सुद्धा ग्रॉस प्रॉफिट म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. ओके, आणि याच्यामध्ये डेअरी अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट, डेअरी अकाउंट आणि त्याच्यानंतर पोल्ट्री अकाउंट. डेअरीचा ग्रॉस प्रॉफिट आहे 12,100 रुपये आणि पोल्ट्रीचा 15,300. ओके, आणि त्याच्यानंतर आपण हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार आहोत आणि आपल्याला नेट प्रॉफिट किती झाला ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न. क्रेडिट साईडची टोटल करूया आपण. $27,400. आणि डेबिट साईडची पण टोटल करूया आपण. 16,000 आहे. म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिट हा 27,400 आहेत आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे आपण एक्सपेन्सेस डेबिट केलेले आहेत ते 16,000 आहेत. याचा अर्थ आपल्याला नेट प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळे टू नेट प्रॉफिट इज इक्वल टू 27,400 वजा 16,000. ओके, 11,400. तर आपला नेट प्रॉफिट हा 11,400 रुपये आलेला आहे. सगळ्यांना हा प्रॉब्लेम समजलेला असेल. समजून घ्यायला हा प्रॉब्लेम फार सोपा आहे. याच्यामध्ये फारसं काही अडचण नाही. फक्त ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट किंवा ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट दिल्यानंतर कशी ॲडजस्टमेंट केली जाते हे एवढं व्यवस्थित समजून घ्या. बाकी प्रॉब्लेम हा फार सोपा आहे. थँक्यू.